तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजची अपडेट ही लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची असणार आहे. तर मित्रांनो, ही लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी ठरू शकते. तर मित्रांनो, हे काम लवकरात लवकर करा, नाही तर पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. तर मित्रांनो, महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल पुन्हा सुरू केले आहे आणि महिलांना आपल्या KYCतील दुरुस्ती करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत तारीख दिली होती. आता यासाठी शेवटचे काही दिवसच उरले आहेत. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला राज्यातील महिलांसाठी महत्त्वाचे असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये eKYC पूर्ण करण्यासाठी आता अवघे 3 दिवस शिल्लक राहिले आहेत. ज्यांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या लाभार्थ्यांनी तातडीने ती पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तर मित्रांनो, मार्च महिन्याचा 1500 रुपयेचा हप्ता कधी मिळणार? तर मित्रांनो, योजनेअंतर्गत मार्च महिन्याचा 1500चा हप्ता लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर eKYC पूर्ण केलेल्या महिलांच्या खात्यातच रक्कम जमा होणार. तर मित्रांनो, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एप्रिल अखेर किंवा मेच्या सुरुवातीला पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, अपूर्ण KYCमुळे अनेक महिलांचे पैसे अडकू शकतात. किती महिलांवर याचा परिणाम होऊ शकतो? तर मित्रांनो, राज्यातील लाखो महिलांनी अद्याप eKYC पूर्ण केलेली नाही. केले नसल्याने त्या अपात्र ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. eKYC का महत्त्वाचे आहे? तर मित्रांनो, या eKYC महत्त्वाचे आहे कारण लाभार्थ्यांची ओळख पडताळणी होते आणि याचबरोबर थेट बँक खात्यात पैसे जमा होण्याची आवश्यकता असते. याचबरोबर बनावट लाभार्थी रोखण्यासाठी हा उपाय केला गेला आहे. तर मित्रांनो, KYC कशी करायची? तर मित्रांनो, तुम्हाला जवळच्या सेवा केंद्रात किंवा ऑनलाईन eKYC पूर्ण करायचे आहे. याचबरोबर आधार आणि बँक खाते लिंक असणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आणि याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर अपडेट असावा हे देखील खूप गरजेचे आहे. तर मित्रांनो, ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची eKYC आहे ती पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला देखील तुमचे जे उर्वरित रक्कम आहे जी लाडकी बहिणीची योजनेतून मिळणार आहे ती तुम्हाला रक्कम लवकरात लवकर मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या अशाच प्रकारच्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.